आपल्याला ज्या वेळेला आपलं बालपण आठवतं ना, त्यावेळेला सगळ्यात सुखद स्मृती असतात त्या म्हणजे आपण ऐकलेल्या वेगवेगळ्या गोष्टी. मग त्या रामायणातल्या असू देत किंवा पुराणातल्या असू देत किंवा आपल्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी असू देत. शिवाजी महाराजांच्या शूरतेच्या, बिरबलाच्या हुशारीच्या किंवा अलेक्झांडर द ग्रेटच्या पराक्रमाच्या. त्यांच्यात काय काय क्वालिटीज होत्या हे ऐकून आपल्यावर लहानपणापासून वेगवेगळे संस्कार होतच असतात. ह्या गोष्टी ऐकल्यामुळे, त्यांच्या एक्झाम्पलमुळे आपल्याला चांगल्या सवयीसुद्धा लागतात. वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की वाचाल तर वाचाल. पण जसं वाचन महत्त्वाचं आहे तसंच ते वाचन वाढवण्यासाठी आधी आपण वेगवेगळ्या गोष्टी मुलांना जर सांगितल्या तर त्यांची कुतूहलसुद्धा खूप चांगल्या रीतीने जागृत होते. आणि एकदा कुतूहल जागृत झाली ना की आपण काहीतरी वाचून बघावं याची आवडसुद्धा मुलांमध्ये निर्माण होते. आणि तुम्हाला खरं सांगू का, वाचन हे एक प्रकारचं व्यसनच आहे. का चांगलं व्यसन जर लागलं तर मुलांची खूप छान आणि निकोप वाढसुद्धा होते. आज आपण गप्पा मारणार आहोत द स्टोरी स्टेशन ची फाउंडर वैशाली कुलकर्णी हिच्याबरोबर. तिचं काम इतकं मस्त आहे की ती मुलांना ती वेगवेगळ्या गोष्टी सांगते, वाचून दाखवते, पण त्याच वेळेला ना ती त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कंपल्शन करत नाही की तुम्ही गोष्ट ऐकलीच पाहिजे, इथे बसलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, असं काही नसतं. मुलं खूप आनंदाने द स्टोरी स्टेशनमध्ये जातात, गोष्टी ऐकतात, त्या गोष्टींची मजा घेतात, त्यातनं नकळतच शिकतात आणि त्यांना ते ऐकावंसं वाटतं. म्हणून हा कॉन्सेप्ट मला अतिशय छान वाटला आणि त्यामुळे मला वाटलं की तिच्याशी गप्पा माराव्यात, तिची थॉट प्रोसेस जाणून घ्यावी. आणि म्हणूनच मी आले आहे द स्टोरी स्टेशनमध्ये. मी आता वैशालीशी गप्पा मारणार आहे आणि त्या गप्पा तुमच्यापर्यंतसुद्धा पोचवणार आहे. माझ्याच बालपणाचा विचार केला तर माझं बालपण खूपच सुखद होतं. माझे आजोबा मला रोज भरवायचे आणि भरवताना एक खूप काहीतरी गोड, चांगले संस्कार देणारी, चांगल्या सवयी शिकवणारी अशी गोष्ट सांगायचे. माझ्या आईची आई सुजा आजी, ती पण आम्हाला गोष्टी सांगायची. आम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या भोवती कोंडाळे करून बसायचो. आम्हाला खूप मज्जा यायची. तिने मनाजोगते नावाचं पुस्तक लिहिलं आहे, ज्याला पुरस्कारही मिळाला आहे. माझे आजोबा आता 93 वर्षाचे आहेत आणि ते आजही रोज एक गोष्ट लिहितात, स्वतः कम्प्युटरवर टाईप करतात. त्यांचीही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. माझ्या आईनी तिने चालू केलेल्या एक्सचेंज प्रोग्रामवर पुस्तक लिहिलं आहे आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रात ती विविध विषयांवर लिखाण करत असते. असा वारसा मला लाभल्याने मीही वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या भाषेतल्या कविता कायम करत आले आणि काही गोष्टीसुद्धा लिहिल्या आहेत. माझी मुलंसुद्धा खूप भाग्यवान आहेत, कारण आज त्यांना त्यांचे आजी आजोबा गोष्टी सांगत आहेत आणि या गोष्टींच्या माध्यमातून फक्त संस्कारच नाहीत तर त्यांच्यामध्ये खूप छान आणि मस्त बॉन्डिंगही निर्माण होते. आपण ज्या वेळेला आपलं लहानपण आठवतो ना, त्यावेळेला सगळ्यात आधी आपल्याला अशी लोकं आठवतात जी आपल्याला प्रेमाने जवळ घेतात आणि खूप खूप गोष्टी सांगतात. आता गोष्ट सांगणं हे प्रत्येक आईवडिलांना जमेलच असं नाही. कोणाला वेळ नसतो, कोणाला त्याची नाक नसते, काहीही कारण असू शकतं. पण तसं असेल तरी चिंता करू नका, कारण वैशाली हे काम खूप खूप छानरित्या करते आहे. आणि ना, हे काम खूप मोठं काम आहे, कारण कित्येक मुलांच्या हृदयात तिने स्थान घेतलं आहे आणि एक निखळ आनंद त्यांना दिला आहे. आणि हो, वाचन संस्कृती जोपासली पाहिजे किंवा वाढवली पाहिजे याचा एक मोठा विडा तिने उचलला आहे. आणि त्यासाठी द स्टोरी स्टेशनला आणि वैशालीला माझ्या मनापासून शुभेच्छा. या पुस्तकांच्या विश्वात मी तर हरवून गेलेच आहे. तुमच्यापैकी किती जणांना वाचायला आवडतं किंवा गोष्टी सांगायला किंवा ऐकायला आवडतात, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. After nourishment, shelter and companionship, stories are the thing that we need the most in this world, is a quote by Philip Pullman. And today I think it's very apt in this scenario. We have with us Vaishali Kulkarni from The Story Station. Vaishali, namaskar and welcome to the show. Thank you very much. Thanks, Neha, for having me over. Great. So it's a privilege and a pleasure. We've been planning this for quite some time.
आणि आज तो दिवस आलेला आहे. तुला सांगायचं झालं तर लहानपणापासून ना मी सांगितलं त्या ऑडियन्सला की माझं आणि गोष्टींचं एक वेगळंच नातं आहे आणि तुझं आणि गोष्टींचं एक खूप वेगळं नातं आहे. तर तू काय सांगशील मला? नेहा, आय थिंक आपण ज्या जनरेशन मध्ये मोठे झालो ना, त्या जनरेशन मध्ये वी वर व्हेरी लकी की आपल्याला आजी आजोबा गोष्टी सांगायला होते, आपल्या बरोबर होते. आणि समजा आपले आजी आजोबा आपल्या बरोबर राहत नसतील तरीही वी हॅड दी ऑपॉर्च्युनिटी टू स्पेंड टाइम विथ देम, वेर इन अनलाईक टुडेज आजी आजोबाज ऑल्सो हू अनफॉर्च्युनेटली आर showing the screen to their Digitally savvy. yeah, because they're digitally savvy and they think there's so much there to offer. Right. So they also show it to their grandkids. आपल्या आजी आजोबांकडे ते नव्हतं. सो गोष्टी वाचून दाखवायचे किंवा सांगायचे. So that was a natural way in which we grew up. So I think our love for stories does not really come as a matter of what I really love stories, because honestly, who doesn't? Yeah. There's no age limit to who loves stories, though people feel stories are for children. I honestly believe that anyone loves to listen to a wonderful story which is beautifully told. खरंच तुम्ही ऐकलत आता की प्रत्येका माणसाला ना जो आपला पॉडकास्ट आज बघतोय त्याला काहीतरी एक गोष्ट म्हणलं की काहीतरी एक आठवतं. तर तुझ्यासाठी लहानपणापासून गोष्टी हा एक किती अविभाज्य भाग होता तुझ्या आयुष्याचा? आजी आमच्या बरोबर 6 महिने राहायची. आणि बाकीचे 6 महिने ती चेन्नईला राहायची आणि आजीला वाचनाची खूप आवड होती. मोर दॅन लिस्निंग टू स्टोरीज, माहितीये का, जेव्हा आपण आपल्या अवतीभोवती सगळ्यांना वाचताना किंवा गोष्टी सांगताना बघतो ना, त्याचा भाव आपल्यावर खूप बरोबर. सो इट इज नॉट जस्ट समबडी टेलिंग अ स्टोरी बट समबडी कंटिन्युअसली रिडिंग. सो आजीचं कसं असायचं की सकाळी तामिळ न्यूजपेपर वाचायची आणि दुपारी, बिकॉज शी केम फ्रॉम अ तामिळ मीडियम स्कूल, इंग्लिश न्यूजपेपरचा मोठा उघडून ठेवायची आणि ती अशी थोडी जोरात वाचायची. बरं. कारण मग तिला ते कळायचं, कॉम्प्रिहेंड करायला तिला सोपं व्हायचं. त्याच्यामुळे तिला ते वाचताना बघायचं आणि असं वाटायचं की अरे, जी भाषा तिला येत नाही ते सुद्धा वाचायला ती प्रयत्न करते. सो दॅट एनकरेज्ड मी टू पुश हर अँड एग हर की मला तामिळ मासिकेतनं पण गोष्टी वाचून सांग. आय हॅड अ कझन हू वॉज व्हिजिटिंग फॉर हिज इंटर्नशिप and I forced him to teach me how to read and write Tamil. I felt at least छोटे जोक्स तरी मला वाचायला पाहिजे. So I think a reading environment, a very thriving literary environment is what got me into reading and got me into storytelling. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कारण आजकालचे पेरेंट्स, म्हणजे आम्ही सुद्धा आज पेरेंट्स, वी डिस्कस की मुलांना वाचनाची गोडी कशी लावायची. आपण जे करतो तेच ते करतात. मी जर माझ्या मुलाला सांगितलं की तू आता गोष्ट वाच, तर ते नाही वाचणार. बट दे सी मी रिडिंग, तर ते फॉलो करतील. सो व्हॉट डू यू फील की आजकालच्या मुलांची लिसनिंग पॉवर ही कमी झाली आहे, वाढली? So one, I'm going to say the most stated at the risk of sounding redundant, आणि ते आहे की हल्ली त्यांचा अटेन्शन स्पॅनच कमी झालेला आहे. But first we need to go to reading, which you already stated in your, what you just said is, कुठलंही एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही स्किल नर्चर करायचं असेल, विच इज नॉट लाईक अ फुटबॉल और अ म्युझिक, जिकडे एक स्पेशल टेक्निकल स्किल लागते. लिसनिंग हे सगळ्यांना जमायलाच पाहिजे. लिसनिंग हे सगळ्यांना करायलाच लागतं. त्याच्यामुळे जसं मी नेहमी सांगते की त्याला कुठलाही क्लास नसतो. सो वन इज यू हॅव टू क्रिएट अ लिसनिंग एन्व्हायरमेंट फॉर चिल्ड्रन, जिकडे मुलांना पण असं वाटतं की मी जेव्हा बोलतो ना तेव्हा आई बाबा ऐकतायत किंवा माझी आजी आजोबा सगळं त्यांचं काम सोडून माझंच ऐकतायत. सो देन दे स्टार्ट रिस्पेक्टिंग द फॅक्ट दॅट व्हेन आय स्पीक समबडी इज लिसनिंग. सो इफ समबडी स्पीक्स आय हॅव टू लिसन. राईट. तो पहिला मुद्दा असतो. दुसरा असा आहे की मी तर म्हणेन की वयाच्या 7 वर्षापर्यंत सगळ्या पेरेंट्सनी असा लाईफस्टाईल अडॉप्ट करायला पाहिजे जिकडे तुम्ही डिजिटल मीडियम पासून जितकं लांब स्वतःला ठेवू शकता. म्हणजे पेरेंट्स कसे म्हणतात ना की आपण आपल्या मुलांना सिगरेट आणि दारू पासून लांब ठेवायला पाहिजे, तरच त्यांना ते व्यसन लागणार नाही. हे व्यसनच आहे. इट इज अ व्यसन, इट इज अन एडिक्शन अँड इट्स अ व्हेरी टेरिबल एडिक्शन which you don't realize because it doesn't have direct health implications which you are able to see immediately. त्याच्यामुळे जमत असेल तर हे लाईफस्टाईल सगळ्या पेरेंट्सनी अडॉप्ट करायचं. कारण जेव्हा आपणहून डिजिटल मीडियम पासून आपण लांब जातो आणि आपण कॉन्स्टंटली आपला फोन चेक करत नाही, तर मुलाला माहितीच नाहीये ना की तो मीडियम आहे. म्हणजे आई बाबा फोन कामासाठी वापरतात आणि कोणाशी तरी बोलायला वापरतात. तर मी आता काम करत नाही आणि मला सगळ्यांशी बोलायला सगळे समोरच आहेत. किंवा कोणी आजी आजोबा लांब राहत असतील तर त्यांच्याशी आपल्याला फेस टाइम वगैरे आपण करतो. पार्ट ऑफ आवर चिल्ड्रन्स ग्रोइंग अप, वी कांट टेक इट अवे फ्रॉम देम. तेवढ्या पुरताच, म्हणजे एवढं होईल तेवढा आपल्याकडनं प्रयत्न हाच पाहिजे की
Yeah. त्यांना So if लागत children होता. begin to understand that this is the purpose of the medium, then automatically they are kept away. When they are kept away, you are kindling their imagination. Correct. You are nourishing their soul with good stories, with good Yeah. communication. आणि जेव्हा गोष्ट मुलं ऐकतात ना, ऑटोमॅटिकली दे बिकम गुड लिसनर्स. मग त्यासाठी तुम्हाला वेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला लागत. आता वी आर गोइंग टू सेट असाइड 20 minutes फॉर लिसनिंग. लिस्निंग. म्हणजे स्वयंपाक करताना आई सांगते, हे बघ आता मी हळद घालते, हा मग तिकडे हे बघ ते कसं तडतडतंय. हे सगळं मूल ऐकतं आणि मूल शिकतं. सो लिसनिंग इज हॅपनिंग इन युअर किचन. आंघोळ घालताना बघ आपण स्वतःला कसं स्वच्छ करायला पाहिजे. मग युअर टीचिंग युअर सायन्स ऑल्सो थ्रू दॅट ओनली. द चाइल्ड इज लिसनिंग. करेक्ट करेक्ट. गाणी म्हणताना त्या गाणीतनं आपण बऱ्याच गोष्टी शिकवतो. सो आय थिंक द मोर यू communicate with your child. म्हणजे I get goosebumps while saying it because you have to keep talking to your children. आणि जितकं तुम्ही कामापुरती न बोलता सगळ्या गोष्टींबद्दल बोलाल, तितकं मूल ऐकायला शिकतं. आणि इन टर्न द चाइल्ड्स लँग्वेज is also developed in a manner where he or she can talk very specifically, detail out, critically think, logically put forth his ideas, and creatively, imagine some other world also. Right. And all this is coming from whatever you are giving through your capacity of talking to the child. बरोबर. So हे बोलणं आपण 7-8 वर्षापर्यंत बंद नाही करायला पाहिजे, कारण तेव्हा मूल सुद्धा आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतंय that we are their hero. Correct. Then comes the second phase, wherein I have friends, I have everything. पण ते थोडंसं आपण त्याच्यात नर्चरिंग आणि डेव्हलपमेंट केलं ना, मग ते यू विल सी ऑल ऑफ दॅट रिफ्लेक्टिंग इन युअर चाइल्ड वेन शी इज कम्युनिकेटिंग मध्ये जेव्हा ते जातात. or how they interact with their friends. You'll be able to see, a reflection of yourself. Right. So. And that human gets me to my next question actually, की ह्युमन इंटरॅक्शन डिजिटल एज मध्ये आपण बघतोच आहे की ह्युमन इंटरॅक्शन खूप कमी झालंय. आपण तेवढ्यापुरतं तेवढं बोलतो आणि बाकी टाइम ऍज यू सेड व्हॉइस नोट्स पाठवतो, हे करतो, विच इज नॉट वी आर नॉट देअर ॲट द मोमेंट. सो देन फॉर दॅट ऑल्सो हाऊ द स्टोरी टेलिंग कम इन बीइंग, काय करताय? Coincidentally, I'm teaching grade 7 and 8. And we were talking about the curriculum demanding letter writing. Okay. आणि आपण सगळे हिंदी मराठीमध्ये पत्र लिहितो, प्रति आणि प्रेषक आणि असंच पाहिजे आणि आता मग पाहिजे. सो वी आर सो लॉस्ट इन द होल सिस्टम ऑफ हाऊ इट हॅज टू बी दॅट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स दॅट वी डिस्कस्ड अँड आय डिस्कस्ड विथ द चिल्ड्रन वॉज दॅट हाऊ डिड लेटर रायटिंग डाय, द डेथ ऑफ लेटर्स इज व्हॉट वी डिस्कस्ड. म्हणजे त्यांना हे सगळं पत्र कसं लिहायला पाहिजे त्याच्या आधी द डेथ ऑफ लेटर्स मीन्स डेथ ऑफ दॅट काइंड ऑफ कम्युनिकेशन. हाऊ डिड इट हॅपन? कारण आता आपण एकमेकांना ना सगळं आपल्याला माहिती असतं, पण इट इज ऑल वन वर्ड. हाऊ आर यू? आय एम ॲट द कॉर्नर, आय एम जस्ट रिचिंग. सो यू हॅव इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरीवन, बट यू डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन इन देअर लाईव्स. So the smaller reels are giving you a very superficial information about what's happening, but at that moment, what has happened, it is really lost to capture. So I think in the digital medium also some beautiful stories are being told, but I strongly believe, and I say this everywhere I go, that no story according to me can be told in 30 seconds. Yeah, true. And I find that pressurizing when I have to put my content online for 30 seconds. 30 seconds. And even lesser because the algorithm reads it and I'm like, why? I can never tell a story in एवढ्या संक्षिप्तात नाही सांगू शकत. I mean, there are terribly tiny tales which speak a lot, but then that language is so strong in it, isn't it? That sort of, goes missing. So I think digital medium is taking away from us not only communication, but even the essence and depth of communication. The beauty of language. Yes, absolutely. Everything is so short, everything is so thumbs up. HRU, ते तर खूपच झाले. The short forms are. Yes, vowels have died. Vowels have died. So vowels have died. I think we buried them now. Schools are expecting. So काय होतं की आपण शाळेत जे कम्युनिकेट करायचो तसंच आपण घरी येऊन आपली भाषा छान व्हायची, यूज टू ट्राय टू फ्लॉन्ट दॅट लँग्वेज. बट टुडे व्हॉट यू यूज in your regular speech versus what a school expects is different. So I think also the difficulty for children to bridge languages academically has grown, and so they dislike literature. They don't like Hindi in school, they don't like Marathi in school. So if digital medium can work on making them love languages, so there should be many more stories told in digital medium. That's a lovely point that you've put across. Nice. And you have a preteen, you have a teen. Yeah. So
टीनेजर्सना स्टोरी टेलिंगच्या थ्रू आपल्याला काय सांगता येईल, म्हणजे हाऊ डू वी क्रिएट द बॉन्ड बिटवीन स्टोरी टेलिंग अँड टीनेजर्स? सो सडनली एक सकाळी उठून आपण आजपासून माझ्या आता टीनेजरला मी गोष्टी सांगणार नाही. अजिबातच ऐकणार नाही. So, काही याच्यात होणार नाही. सो ॲज अ पेरेंट Yeah. यू ऑलवेज हॅव द ॲडव्हान्टेज द चाइल्ड इज बिंग नर्चर्ड बाय यू. Yes. सो त्याच्यामुळे मी म्हणेन ॲज अ पेरेंट इट शुड बी अन इझियर जॉब. हम्म. कारण काय होतं, तुमच्याकडेच तुमचा मूल असल्यामुळे लहानपणापासून जर का ऐकण्याची वाचायची गोडी जर का लावली असेल, कुठल्याही क्लासला पाठवायची पण गरज नाहीये. मी तर म्हणते रीड अ लिटल बिट एव्हरी डे, यू रीड विथ देम. अँड बिकॉज नाव यू हॅव अ चाइल्ड, मे बी युअर एन अडल्ट हू डझंट रीड, बट वन्स यू हॅव अ चाइल्ड, यू से आजपासून आय एम ऑल्सो गोइंग टू चेंज अ लिटल बिट, अँड लाईफ चेंजेस आफ्टर अ चाइल्ड. So if you start doing that, automatically you will see that story becomes a part of your life. So initially तुम्ही मजेदार गोष्टी, fairy tales, mystery, haunted houses, Correct. ghost story शेअर करतात. पण ते करता करता तुम्ही मुलांना तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी पण जेव्हा सांगताना, the child begins to appreciate it right from it is the time it's growing. So you will not reach a point wherein suddenly a teenager you're telling him about your life and be like, get to the point. Yeah. You know, what is it They're you want to used tell to me? hearing it. Yeah, so there are parents who tell me that, Vaishali ma'am, you tell me to tell stories to my teenager, but he tells me, yaar, come to the point. This is not your zamana. So I said, yeah, because you woke up one morning and realized you want to bato gyan from Correct. your story. They were like, बहुत सुन रहे बाहर का भी. Now we don't want to listen to you. No, it is not going to work. They should be listening to the stories from you as a parent, because unfortunately, the last people that children want to listen to in their teenage is their parents. Absolutely. Because at their age, their yearning and longing is confirmation from friends, the validity from peers. So if you have nurtured them at home, they will choose the right kind of friends. They will be able to stand up for friends who are doing the wrong and come some moment told me, तुला माहितीये का माझ्या मित्रांनी असं असं केलं, मी म्हटलंय तुझं चुकतंय. And I said, I'm so proud of you. Wow. बाकीचे मुलांनी नाही, बाकीचे काही नाही बोलले, ते म्हणाले करू दे, त्याला काय करायचंय. I said, I'm so proud of you, you did it. नाही मम्मा, आय थिंक who else will tell him ना, आणि तो मला बेस्ट फ्रेंड म्हणतो ना, म्हणजे माझा ऐकेल. The responsibility of being the best friend. So when we talk Yeah. to our son, me and my husband, we both talk about our times. The mistakes also we made, the fun we had. Sometimes we also grin and tell him, you think we don't know what? We've also had our share of, we've also lied. Yeah. And we've also made mistakes and we've also hidden stuff. So he sees us as real human humans. beings, as not some. Very true. That, oh, my mom will not accept Yeah. it. So, of course, I tell him, I'll not accept this mistake, but I know it. He says, तुला कसं माहिती? I said, it's not superpower. It's like I've We've just also done it. exactly, that's the same thing. Correct. Outside, I think it's beautiful and easier when children come to us, because they already look at us as some ideal or someone outside with whom they can share. So when we have listening circles with teens, there are such wonderful things that they want to share and talk to us, wherein they know that they are being heard. So I think teenagers, especially this generation, are so clever. They are nowhere close to how we were when we were teenagers. So they know a lot. Whether through reading or through the social media or the internet or whatever, they have great exposure. What they really need is a medium to channelize the intelligence that they hold within themselves. So I think all of us as facilitators who work with them in different areas of education, it is our responsibility to be able to tap that out of them. Reading म्हटल्यानंतर example मी reading च देऊ शकते. Reading म्हटल्यानंतर most people expect that their children should read in Blyton. आम्ही नॅन्सी ड्रू वाचायचो, आम्ही हॅरी पॉटर वाचायचो. I mean, now new age parents are Harry Potter readers, 24 years back. तर मी त्यांना सांगते की don't be so stuck up. As long as your child is reading whatever he likes to read. अरे पण तो कॉमिक्सच वाचतो, म्हणते एक तर त्याला ग्राफिक नॉव्हेल म्हणा. आजकालची मुलं they will not accept it. It means they are having some me time reading. Okay, that's still a good thing than not reading books. Than not reading books at all. Reading online is fine. They're reading, no. There is material which they're using for reading. So I think we have to stop going back and saying आमच्या काळात and come forward and accept their generation. And bring in some nice aspects of ours and show them, अरे हे आम्ही पण करायचो, पण असं करायचो. हे आमच्या काळात पण होतं, पण आम्ही असं करायचो. Because my son thinks we belong in some black and white prehistoric era. तुमच्या काळामध्ये पण हे होतं का? I'm not that old. पण त्यांना कळतच नाही हे. Correct. Life has moved so fast. Right. So
as parents, nurturing your child from the beginning is our responsibility. As facilitators, I think understanding what the child is bringing to you. So here we have to become better listeners. Yes. And they have to be the ones who have to share. Correct. And once we become great listeners, we become great friends. लव्हली. आय थिंक बिंग फ्रेंड्स इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण नाहीतर काय होतं, ते लपवायला लागतात गोष्टी आणि जितके ते लपवतात तितकं इट बिकम्स अ प्रॉब्लेम. अँड मगाशी आपण एक पॉईंट बोलत होतो, तुम्हाला आवडेल आपण इथे शेअर केला तर, की ॲज आय वॉज टेलिंग यू की टेलिंग माय सन तानाजी मालुसरेची गोष्ट सांगत होते. तर तो म्हणला, मम्मा मला घोरपडीचा फोटो दाखव. तर म्हणलं मी फोटो नाही दाखवणार, त्यांनी आज मी कशी दिसते ती. तर म्हणलं अशी एका तशी एका. सो खूप डिस्क्रिप्शन करत फायनली ही समवेअर अंडरस्टूड ती कशी दिसते. सो यू ऑल्सो टोल्ड मी की स्टोरीचं. सो कुड यू शेअर इट विथ. So just yesterday, I was with a group of my early readers. So they are all children who are in the age of 5 to 7, who are now beginning to become independent readers, and we have to, sort of त्याला जपून ठेवायला लागतं. कारण वाचनाची गोडी लागते सगळ्या मुलांना. आणि हल्लीचे पेरेंट्स इतके इन्व्हॉल्ड आहेत ना, की सगळ्यांची छोटी पिल्लू ना गोष्टी ऐकतात. As a facilitator, I have realized over 18 years of my experience is that 4th, 5th, this starts going down. And we have to take care of that. So coming back to your, question of that imagination, what happens, तर ती गोष्ट इनिट ब्लायटनची होती. पुस्तकात चित्र होतं आणि एका पक्षीची गोष्ट होती ती. आणि इट वॉज अबाउट अ येलो हॅमर. And how she likes cheese, and so she goes, chee, 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 chee. That's how she twitters, It is very easy for us parents to immediately say, oh, I'll show it to you. Exactly. Because we feel we are giving that knowledge to them. आपण दुसरं काय मीडियम नाही म्हणून नाही. आपण का दाखवतो? त्याचा पॉझिटिव्ह हे आहे की इट इज अवेलेबल. आपल्या वेळेला वी हॅव टू थिंक, किंवा पुस्तकात दिसेल समोर एक चित्र येईल आणि but we are taking away their imagination in doing so. And we are taking away again the listening aspect of it. So when I told the children, we are going to only hear the chirping of the bird. We are not going to see what it looks like, because it looks like a sparrow, but it's yellow in color. That's the only difference. The size, everything is same. So imagine a yellow sparrow. Oh, nice. And then they just had to shut their eyes and they had to hear it. And they could hear that chee, oh, this is the cheese. Wow. So I think everything does not have to be visual. If you really want to nurture their thinking, their imagination, listening, which is most neglected, has to be really worked hard upon. ओके. त्याच्यानेच आय थिंक जितकं ऐकू किंवा जितकं वाचू, त्याच्याने आपलं इमॅजिनेशन खूप जास्त चांगलं होतं. Absolutely. आणि तुमच्याकडे 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एवढा, तर मुलं अगदी म्हणजे लहान वयामध्ये ते आता पास आउट होतील तुमच्याकडनं, असं आपण म्हणू शकतो. सो त्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत बिंग विथ यू फॉर सो मेनी इयर्स? आणि there was a time I used to call myself a storyteller, and I mean I still do storytelling. But then there was one day when I was riding my bike and I was just thinking की अरे माझ्याकडे अगदी 4 वर्षाची जी मुलगी रस्त्यावर बसायची गोष्टी ऐकायला, तिचा परवा मला मेसेज आला की वैशाली मॅम, can you please vote for my haiku which I have submitted to the the Times of India Literary Festival. She's 24 today. And I felt so wonderful because I had a chat with her. She also volunteers for Litbug and everything. And she said, I started loving stories because I listened to you. And I said, oh, this is truly happening. And stories can have that kind of impact. Not the person, the stories can have that kind of impact. The better stories you tell, the more the children want to keep coming to you. So I would say, though they look at me as their favorite storyteller or whatever, it is the stories which are the hero in the whole thing. The kind of stories that we select. So I think through the journey, I realized that the nurturing of the children is happening. So I said, stories have the power to nurture. There was a time when I used to do non-stop storytelling at schools from morning 8 to 4:30. 2006-07 मध्ये एरन नगरवाला स्कूल, बिशप स्कूल मध्ये दिवसभर म्हणजे ग्रेड 1 ABCD, इंडिव्हिज्युअली. कारण एका क्लासमध्येच 50 मुलं किती क्लब करणार. त्यावेळेला आपल्या टाइमला इट वाज लाईक ऑल 50 किड्स इन वन क्लास, 50-60 SSC बोर्ड स्कूल. आणि कुठे असं माईक वगैरे काही नाही. सो तुम्हाला जसं तर ते मी आता विचार करते की बापरे, at the age of 26 I was doing marathon storytelling. Did that help you in the foundation setting up? Like it did. Because every time what fascinates me is the way the children look into your eyes when they listen to a story. Absolutely. And that is most rewarding. Because it tells you that they are getting transported into another world.
सो यू नो आय युज टू बी इन दिस क्वेस्ट की आता काय नवीन घेऊन जाऊया, हा. आज काय नवीन घेऊन जाऊया. आणि याच्यामध्ये ऍज अ स्टोरी टेलर what I learned was to be able to start looking at stories in different layers. म्हणजे इनिशियली असं व्हायचं की हे कुठल्या एज ग्रुपला सांगू, हे कुठल्या एज बरोबर ग्रुपला आहे. सांगू, कारण तेव्हा माझंही वय Correct. जस्ट Was. 25, Yeah, 26 yeah. होतं आणि माय अंडरस्टँडिंग वॉज फ्रॉम द स्टोरीज आय हर्ड and then I started reading more. But as I grew, then I became a mother and then I started interacting with so many age group Yeah, of age people, groups, yeah. 2.5-year-old child to 60-year-old, you know, Wow. people who come to listen to stories. मला असं वाटायला लागलं की नाही, सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी आहेत, ते फक्त कसं सांगतोय ना त्याच्यावर त्याच्यावर अवलंबून आहे. गोष्ट पण ती 2 इयरलाही सांगू शकतो, 60-year-oldलाही तीच सांगू शकतो. So I think the biggest learning for me in those 18 years is I may just remember 15 stories. ओके. I have told 1500. Yeah. Like through our podcast Katha Mehfil, we've shared 1500 stories. मला सगळे नाही आठवत. करेक्ट. बिकॉज आय स्टडी देम अँड देन आय नरेट देम. पण मला 15 गोष्ट माहिती आहेत ना, पण ते 15 गोष्ट मी 2.5 ते 60 वर्षापर्यंत सगळ्यांना सांगू शकतो. वाव. So that's how much I have studied those Yeah. stories, and I think that is the fun Correct, for correct, me correct. of being a storyteller. आणि मी एक ना गंमत करायची, माझे आजोबा मला लहानपणी झोपताना गोष्ट सांगायचे, जेवताना गोष्ट सांगायचे. सो ती गोष्ट अशी संपत आली ना, टुवर्ड्स द एंड मला कळायचं की आता संपली गोष्ट. सो मी झोपताना म्हणायचे की काय सांगितलं, मला झोप लागली, ती दुसरी सांग. फ्रॉम दॅट ही टू वीव अनदर टेल. सो आय थिंक दॅट्स द मॅजिक, यु नो, विच इज मला आता आठवताना मी म्हणते किती अवघड होतं ते, सारखं नवीन नवीन गोष्टी रोज, आणि रिपीट केली की मला आवडायचं नाही. So the children's memory is so strong. Yes. And we think that we are taking them to bed so they can listen to us and go to Oh. sleep. पण कधी कधी असंही व्हायचं, आई म्हणून मी सांगते की मी इतकी दमलेली असायची Yeah. आणि ती गोष्ट सांगता सांगता ते कुत्र्याच्या गोष्टीमध्ये कुठेतरी डुक्कर यायचं. "अरे, कुठून डुक्कर?" असं व्हायचं. आणि आम्ही व्हॉट, आय रिअलाइज दॅट आय वाज रॅन्टिंग समथिंग आणि मी झोपलेली आहे. टायर्ड थ्रू द हा, डे. पण ती एकटक जागी असते. आणि दुसरी गोष्ट काय होते, जे इकडेही होतं की सेम गोष्ट रिपीट करताना पण आपण बदलतो ना. ऍज अ स्टोरी टेलर यू कीप चेंजिंग इट. त्यांना नाही आवडत. त्यांना नाही आवडत. सो स्मार्ट, लगेच कळतं की तीच गोष्ट हा, सांगते. मग त्या ग्रुपला ती गोष्ट तशीच सांगायला पाहिजे असते. सो इट्स अ रूल फॉर देम. Last time you did not include this. I said, no, you know what? I just decided that this new character. No, you tell us in the old way. Can't take them for granted. त्यांना नक्की माहिती असतं काय पाहिजे. सो जस्ट डे बिफोर, आज व्हेरी टायर्ड ऑफ टेलिंग माय सन स्टोरी. म्हणलं ते आता 100 घोडे आले, त्यांना जे पहिला आला, दुसरा आला, आणि त्यांना वाज लाईक होईल आणि हिल स्लीप. आफ्टर 50th हॉर्स लाईक, मम्मा अशी नाही, तुम्हाला एकदा काय झालं ना तशी गोष्ट सांग. They know what to expect. You can't trick them. No. Yeah. Stories are really so engaging that, you know, you can never trick children into just saying something and pass it off, especially with today's kids. You can't. And one more very important thing is, don't try to, just stuff in some sort of moral and value and teaching through your story. Correct. Because they also realize and understand that, you know, before you tell them. So आपल्या काळामध्ये ते मॉरल सांगितल्याबरोबर आपण त्यांच्याकडे बघायचो आणि खाली बघायचो. त्यांच्या ह्या काळामध्ये ते आपल्याकडे बघतात, म्हणजे रोल देअर आईज की, I know. so this is what you wanted to tell me, that's why you're telling me. Oh, they have become so smart. They become smart. Correct. So I always say that the stories have the power to be what they are. Yes. And the best thing would be, if you have read the story and if the story has resonated with you, you will tell it for what it is. And if you tell it for what it is, it will teach everything that it is supposed to teach. Okay. So it is a very important aspect of teach without really teaching anything. Yeah. This is very important, I think, for all of us as adults. And as parents, we always want to काहीतरी घुसवायचं, जसं पराठ्यामध्ये भाजी घुसवतो ना, तसंच आपण स्टोरीमध्ये मॉरल घुसवतो. And then the kids don't want that. Yeah. I think if we refrain from that, then the beauty of repeating the story they will like. And then next time when you repeat the story, some different aspects. तीच भाजी आपण वेगळ्या flavors ने बनवतोय. Exactly. Such a beautiful, analogy you gave is that is the same thing, but in so many different recipes that you offer, that they're eating the Carla also liking it very much, you know. So, yeah. आणि पेरेंट्स सुद्धा या मुलांचे, मी जे म्हणले की लहानपणापासून मोठे होईपर्यंत तुमच्याकडे आलेत ते, आणि त्यांच्या पेरेंट्सचं काय एक्सपिरियन्सेस आहेत, you could just share with us. The parents' experience, you know, the story station is not really, a class or a session that children come for. Yeah. And I love the way, the beauty in which the parents share this with me in personal messages. Through these years, Neha, I have had a very handful of parents who have agreed to come on screen and, give a bite or say anything.
ते म्हणतात की आमचं हे एक्सपिरियन्स इतकं पर्सनल आणि आम्हाला इतकं आवडतं की ते तुम्हाला वी जस्ट वॉन्ट टू लेट यू नो. ओके we don't need to tell the world because it is not about the vocabulary development or the kind of reading my daughter is doing or the number of authors that she knows, which I can show off to the world, but the little things that she learns when she comes to story station. Pajama story time la जेव्हा मुलं यायची आणि there used to be hot chocolate being given to children. तेव्हा एकटा बसायचं, मुलांनी आपला मग आणायला पाहिजे, विच मीन्स नो प्लास्टिक इज युज्ड. त्यांनी स्वतःचा मग विसरून ठेवायचं, हे ते शिकले. गोष्टी, सो इवन फॉर मी गोष्टी वॉज वन ऍस्पेक्ट ऑफ इट. When we did story of waste, and they met a lot of authors, they met a lot of people who are working in the field of waste management and everything. At the end of it, a parent came and told me, आम्ही रेस्टॉरंटला गेलो आणि आजी पेपर नॅपकिन उचलताना तो मुलगा म्हणाला, आजी मी टावल आणलाय, रुमाल आणलाय, तू ते वापर. So they said, Vaishali, how can I put this as a bite, or how can I put, because I'm seeing this in the growth of my child. I'm seeing this in the development of my child, which brings me to a very important aspect of my work is मला मुलांबरोबर कन्सिस्टंटली त्या ग्रुप बरोबर काम करायला आवडतं. की जी मुलं माझ्याकडे जून ते फेब्रुवारी येतात, मग परीक्षेला जातात, पण एकतर त्या मुलांना तितकं वेळ इथे यायला मिळतं, मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं, ते शिकतात, and more importantly मी शिकते. Because every time I design a workshop, I'm thinking, okay, what is the outcome I want to give through this? Correct. The most obvious outcomes are not the outcomes. Right. Is there something more? I'm doing a theatre workshop. I want them to know and appreciate backstage. Yes. I want them to know and appreciate that just being the main character is not important. My children audition and they themselves say, she's doing a better work than me. She's doing this role better than me. Oh, I was thinking he only should be the hero. This is what they've learned. And this is so intangible. So in every workshop, there's a study that I go through as to what is the outcome that I want to give. Lovely life lessons that you're giving them through this. The outcome that I think is achievable. And by the end of those, 38 weeks they are with me through the year, I see them grow. Which is also the reason why when a 2.5-year-old comes and sits in my lap in story station, he leaves when he's 9.5, 10, 12, he's here. Doesn't want to leave. They say, Arey, don't give a holiday. And I have had children who were my first batch, who passed from 10th standard and then called me and said, Vaishali, tu ahes ka? Kai amala just yeun basaयचंय. So I think that is something that keeps me energized and going. I love working. I can see that passion. It's coming through. कळतंय ते की अजूनही after so many years of storytelling, still that passion is intact. So could you tell us what's the process? Like somebody comes to Story Station with their kids. So how do you take them through? The child is between the age of 2.5 to 5. The child compulsorily needs to be accompanied by an adult in the family. Any caregiver, anyone who is constantly with the child, because whatever we do here should be taken back and repeated with the child, and they enjoy it. That's the primary reason. The second level is when the child is just about to start reading in school and is in the junior, senior, KG traditional school level, wherein moving from story listening to encouraging them to read and be independent readers. Then when they are independent readers, there are two aspects. One is to have them part of a book club. Wherein there are a set of books which are selected for the entire year, and we do 8-week programs, and they go on. So there is no selected books for any group. The first 2 books are selected, आणि पुढचे जे आठवडे असतात ते त्या ग्रुपचा डायनॅमिक्स बघून ती पुस्तकं सिलेक्ट केली जातात. कारण सगळ्यांचे वाचनाचे लेवल्स वेगळे असतात, सगळ्यांची आवडीनिवडी वेगळी असते, पण आपल्याला सगळं आणायला पाहिजे. द बुक क्लब इज नॉट अबाउट रीड द मोस्ट हॅपनिंग बुक्स, बट रीड ऑल सॉर्ट ऑफ बुक्स. सो ज्यांना जे आवडत नाही ते पण वाचायला आपण आणायला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट वी डू. Then is a writers club. Children are filled with stories in their head, but not all children like to write. So then we don't force them to write per se. You can share the story. Someone can be your scribe. Someone can record your voice and then you can write the story. But basically we want to get the story out there. जे writing करतात त्यांना they have to own up to one story and work with it over 8-10 weeks till the story gets completed. So mentoring for that. Listening circles for teenagers, interacting with parents, and more importantly in the last couple of years since the pandemic, what we started doing was a team of 3 of us are now hardcore into training. So the
NEP, which is the new education policy, really talks about bringing stories into academics. Yeah. Teachers are bogged down with the pressure of completing the syllabus, right? And apart from that, there are so many other things that they also are expected to do. So the concept that we bring to schools, wherein we train the teachers, is to be able to bridge their academic textbooks, whether it is geography, history, math, science, जे काय असेल. So it is not limited to literature, Correct. with a story. So that the child ड्राय is सब्जेक्ट जे आहेत ना त्यांना यू डोंट वॉन्ट टू लर्न लाईक झोपायला लागते लगेच. सो इफ यू वीव इट इन विथ अ स्टोरी देन सो मग ते कसं Anybody करता would येईल love तर to मग do. तुमच्या लायब्ररीमध्ये ही पुस्तकं आहेत ना मग ही तुम्ही वापरा मग ह्या चॅप्टर साठी हे वापरा हे असं वापरा हे कॉन्टेक्स्ट आणि कॉन्टेंट Lovely. सेटिंग कसं करायचं सो वी आर वर्किंग विथ स्कूल्स टू ब्रिंग this in the front. Correct. And second is the Katha Mehfil podcast, wherein the emphasis is on listening. So it's not a video, it's an audio listening Correct. platform. We have now started taking it to schools wherein we're emphasizing that you make it a part of your curriculum. It is not an extracurricular activity. Listening is not an extracurricular Right. skill. It is a required skill for Yes. everyone. So ते आठवड्यातून एकदा तरी मुलांनी 15-20 मिनिटाची गोष्ट ऐकली तर त्याच्यावरनं वी हॅव क्रिएटेड मॉड्यूल्स वेअर चिल्ड्रन कॅन work on, and we can also gauge and really map how their listening has improved, and we are seeing results in just 6 months of introducing Katha Mehfil in a school. We have seen that the teachers are coming back and saying, "Oh, तुमच्या गोष्टी ऐकल्यावर ना आम्हाला पण तुमच्यासारखं सांगावंसं वाटतं." नंबर 1. ओके. आमचं पण वाचन वाढलेलं आहे. Correct. हे टीचर्सचं ग्रोथ सांगण्यासाठी तुम्हाला वाचायला लागणारच आहे. So ते आणि त्याचं automatically महत्व होतंय. कळलेलं आणि ते एन्जॉय Right, right. राईट कारण ते मी असं म्हटलं ना, मुलांच्या डोळ्यातलं स्पार्क दिसल्याबरोबर Yes. टीचरला पण ते आवडतं. बरोबर. इट इज ते आमचं व्यसन आहे. इट इज वी Yeah, एडिक्टेड टू देअर लुक्स. हे टीचर्सचा मुद्दा आहे. मुलांमध्ये ते म्हणतात की आता मुलं सुद्धा स्वतःहून येऊन गोष्टी क्रिएट करतात. तुम्ही जे गोष्टी सांगतात त्याचं ड्रॅमॅटायझेशन करतात आणि घरी पेरेंट्स हुवर लाईक काय आहे हे कशाला घ्यायला पाहिजे हे जे विचारत होते कमिंग बैक एंड आस्किंग Wow. टीचर ये कथा महफिल क्या बोल रहे हैं घर में आके कहानियां ही सुनाते रहते हैं हमको Wow. सो हम क्या कर सकते हैं Yeah. एंड दिस इज प्योरली प्लग एंड प्ले. Correct. So there is no teacher who's taking you and telling you every story, stopping meaning सांगत नाही. पण ते मुलं फक्त शांतपणे ऐकतात. टीचर्सला आम्ही ट्रेन केलंय की ते ऐकल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्यांच्याबरोबर किंवा ऐकायच्या आधी काय करू शकता. Okay. So these are the two new things that we have brought to schools. And if this sort of really scales up and goes forward, then I think implementation of NEP, one, and in the LSRW, listening, Okay. speaking, reading, writing Writing, yeah. curve that the school talks about, listening which is neglected will get focused upon automatically. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट एज वेल आणि आय थिंक याचं महत्व आता कळलंय. आपणही आता जे बोललो त्याच्यातनं लॉट ऑफ टेक बॅक्स फॉर मी ऑल्सो लाईक लॉट ऑफ टेक अवेज खूप गोष्टी मी घेऊन जाणार आहे परत. आणि थँक्यू सो मच फॉर शेअरिंग एव्हरीथिंग सो ओपनली विथ अस. Very happy, Neha. I'm so happy that you're doing this, and it's wonderful being a part of your podcast. थँक्यू सो मच. Thank you.